पाऊस, एवढा जोरात पाऊस आहे आणि आम्ही बघा आम्ही भिजतोय, भिजलोच नाही. क्लिअर होतोय बा. हा दिसला दिसला बघा. सुप्रभात मित्रांनो. तर पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण एका स्मॉल राईड जी आपली संडे राईड आणि संडेपेक्षा मान्सून राईड जी असते ना त्यासाठी आपण निघालेलो आहे. आणि बघू शकता आपण यावेळेला आपली रेड परी घेतली नाही आहे. ओके, या वेळेला आपण ना ब्लॅक परी आहे. ब्लॅक परी बोलतो वा, ब्लॅक परी बोलतो. हे काय आहे यार, रेड आणि ब्लॅक. रेड पण रेड ठीक आहे, ब्लॅक का? ब्लॅक परी आता का तिचं रिझन तुम्हाला सांगतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आता माळशेज घाटला चाललो आहे. मॉन्सून राईडची आपली ही सेकंड राईड आहे आणि हां ॲज अ पिलियन म्हणून चाललं आहे. सो नो रायडिंग. हां मग तो सुपर व्ह्यू पकडेल. सुपर व्ह्यू पण इथे दिसत का नाही? ओ आम्ही कधी असं फ्रंटने केलं नाही ना, जास्त कळत नाही. हो कळत नाही, फ्रंटने असं ब्लॉगिंग केली नाही ना, त्यामुळे आपल्याला कळत नाही की फ्रंटची स्क्रीन काय झाली. फ्रंटला काहीतरी इश्यू होते, बंद होतं नाही आता होते ना बरोबर. हां आता बरोबर आहे. काहीतरी आलेला इश्यू सॉरी काहीतरी इश्यू आलेला. फ्रंटची जी स्क्रीन आहे ना सारखी बंद चालू होत होते. आता परफेक्ट आहे. तर चला निघूया इथून. एक माळशेज घाटच्या आधी जो पेट्रोल पंप आहे ना तिकडे आता पेट्रोल भरलेलं आहे. कारण का आधीचं जे काही पेट्रोल पंप होते ना तिथे पेट्रोल नाही आहे. म्हणजे त्यांनी बोललं की पेट्रोल पंप नाहीच आहे. सो चला पुढे जाऊया. आता इकडून निघूया. चला. फायनली मित्रांनो आपण आता माळशेज घाटच्या सगळ्यात जो लास्टचा पॉईंट आहे ना तिकडे आलेलो आहे. म्हणजे की आता इथून तर जे आपले सगळे पॉईंट्स होते ना ते पाठी गेले. आपण लास्टला याच्यासाठी आलो की लास्टचा एक व्ह्यू घेऊया आणि मग खाली जाता जाता सगळे पॉईंट्स कवर करूया. तर हा इथे पाठी जो माळशेजचा धबधबा आहे ना, म्हणजे माळशेज धबधबा व्ह्यू पॉईंट त्या पॉईंटला तो पाठीमागे धबधबा आहे. इकडून आता जस्ट आपली गाडी थांबलेली आहे बघा आणि रोहित तिकडे बसला आहे. थोडासा नाश्ता करूया जरा. म्हणजे नाश्त्यासाठी काय नाही सध्या मॅगी आणि हेच इतरचा नाश्ता. तर मॅगी, वडापाव, भजीपाव, कांदापाव आणि तुम्ही बघू शकता पाठचा हा जो व्ह्यू आहे ना फुल रोडवरती फॉग आहेत. नुसते फॉग आणि फॉगच आहेत. एक नंबर आहे, भारी आहे. आता जे आपण स्पॉट करू ना तिकडे गेल्यावरती आपण एकदा शूट करूया. चलो. आता तुम्हाला इथे दिसत असेल मगाशी आपण नाश्ता करायला तिकडे थांबलेलो आणि तिकडूनच बाईक पण आपली तिकडेच पार्क केली आहे. तो तिकडे थांबून नाश्ता केलेला आहे
नाश्ता पण असं एकदम दाबून दाबून केला आहे, मजबूत आहे दाबून. सो नाश्ता करून झालेला आहे. आता नाश्ता करून झाला, आता हा जो स्पॉट आहे ना तो आहे आपला माळशेज घाटचा धबधबा. जो धबधब्याचा व्ह्यू पॉईंट आहे ना तुम्हाला आता दिसत असेल की नाही, हा एक छोटा धबधबा आणि पुढे जो दिसतोय ना तो हा मोठा धबधबा आहे माळशेज घाटचा. आता ॲक्च्युली पोलिस पण आलेले आहेत, सो वरती कोणाला जायला देत नाही. पण जसं बघितला की मगाशी तरी होते सगळेजण, पण आत्ता नाही आहे. आणि संडे येत असेल अशीच गर्दी भेटेल बघायला तुम्हाला. संडेची गर्दी आहे. यो पाऊस, एवढा जोरात पाऊस आहे आणि आम्ही बघा आम्ही भिजतोय, भिजलोच नाही. एक महिना पावसात भिजलो नाही ना, म्हणून ही मजा करून घेते. मजा खरंच लय मजा येते. पाऊस बघू शकता तुम्ही, हे बघा. मुंबईमध्ये पावसच नाही. मग डिसिजन कसा वाटतंय? काय डिसिजन घेतला आम्ही, नाही एवढ्याच आपण आता झोपलेलो असतो घरी. झोपलो संडे 7 वाजता निघालो, लेटच निघालो, पण हा व्ह्यू बघतोय आता. तो अनप्लॅन्ड होता पण वर्थ इट आहे. तो बघा तो मित्रांनो, आता हा जो आहे ना इथून एक माळशेज घाट व्ह्यू पॉईंट आहे ना तो बोलतात. आणि आत्ता जस्ट इकडून फॉग क्लिअर झालेला होता आणि आपल्याला पुढचा नजारा दिसू शकला असता, बट आता तो जो आहे ना तो दिसणार नाही. मे बी आता रोहितच्या ब्लॉगमध्ये बघून घ्या, कारण का इथे आता एवढा चांगला एक तो आपला जो थंब असतो ना, थंब पॉईंट, तो दिसत होता इकडून क्लिअर. आपण पण आता जाऊया तिकडे, इकडून असं एक राऊंड मारून तिकडे जायचं. तर आपण तिकडे जाऊया आणि तो थंब पॉईंट एक्सप्लोअर करूया. ओके, पण इकडून तरी आता सध्या तो नाही दिसत आहे, कारण का हे जे दिसतंय ना तुम्हाला खाली, काहीच दिसत नाही ते वेगळी गोष्ट आहे, पण दिसतंय ना. ओके, सो बघा आता आपण ना थोडं अजून पुढे जाऊन एक्सप्लोअर करूया याला. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा बस, बाकी काय नाही. सो हवा येते आणि हवेने ना जो आता व्ह्यू आहे ना क्लिअर होईल बेसिकली. ते बघा, हे बघा क्लिअर होतोय बा. दिसला बघा फायनली तुम्हाला दिसायला लागलाय. हळूहळू तो क्लिअर होईल बघा. यस, तोच आहे थंब पॉईंट. हो, तुम्हाला काय दाखवू आणि काय नाही मित्र. कधी कधी आहे ना आपल्याला अशी थोडी हेल्प करावी लागते दुसऱ्यांना. सो तिकडे फोटोज काढतो. एक उभा काढा. सो मित्रांनो, आपण आता त्या पॉईंटला होतो आणि तिकडून जस्ट जो कनेक्टेड आहे तो या पॉईंटला आपण आलेलो आहे, जो की आहे थंब पॉईंट. म्हणजेच जो मग अशी तिकडून आपण बघत होतो तो थोडासा थम्स अप ओनली थम्स अप, नो स्प्राइट, नो मिरिंदा. सो एक भारीवाला व्ह्यू तुम्हाला इकडे नक्कीच भेटेल बघा.
माझ्या पाठी बघू शकता हा एक अजून एक माळशेज घाटमधला एक पॉईंट आहे, तो म्हणजे की शिव मंदिर. तो आता तुम्ही बघू शकता. अजून आला का? एकच होता रे हा पॉइंट, एकच होता. याला बोलतात कार वॉशिंग पॉइंट. कार आणि बाईक, कार आणि बाईक वॉशिंग पॉइंट आहे हा. तो मित्रांनो हा एक व्ह्यू पॉइंट आहे माळशेज घाटमधला, जिकडून आपल्याला ना हरिश्चंद्रगड आहेत ना त्या पर्वतरांगा पूर्ण क्लिअर विजिबल दिसतात. पण काय सांगू तुम्हाला, हे जे आहे ना यामुळे आपण इथून सध्या काही बघू नाही शकत आहे. काही म्हणजे काहीच बघू शकत नाही आहे इकडून. सो ह्याच्या खाली आता आपण चालू होणार ना ते माळशेज घाट उतरायचा पॉईंट चालू होणार आहे. सो आपण इथून बघू खाली कसं काय आहे ते. ओके. सो मित्रांनो आपण ना माळशेज घाटला पावसाच्या आधी पण आलेलो. ओके. पण तेव्हा आपण माळशेज घाट जास्त काही एक्सप्लोअर नाही केला. म्हणजे आपण जो माळशेज घाटचा हा फर्स्ट व्ह्यू पॉईंट आहे ना तिकडेच येऊन आपण रिटर्न गेलेलो. ओके. कारण का तेव्हा असं काही जास्त गरमी होती, म्हणजे ऊन आणि हे सगळं होतं ना, त्यामुळे आपण एक्सप्लोअर नाही केलं. पण आज जे एक्सप्लोअर केलं आहे ना इन मान्सूनमध्ये ते खूप एकदम भारी आहे. म्हणजे असं एकदम हा जो व्ह्यू आहे ना हा तुम्हाला कुठेच नाही भेटणार. पण या टायमाला आपण पूर्णपणे एक्सप्लोअर केलेलं आहे माळशेज घाट. सो सांगू तुम्हाला कुठे कुठे गेलो ते सगळं. सो फायनली मित्रांनो आपण आता पूर्णपणे माळशेज घाट आहे ना तो एक्सप्लोअर करून झालेला आहे. सो आज आपण ना माळशेज घाटला एक सगळ्यात टॉपपासून स्टार्ट केलं आहे. म्हणजे फ्रॉम द एंडिंग पॉईंटपासून आपण गेलो आणि एंडिंग पॉईंटला आपण सगळ्यात पहिला आपला बघितला तो म्हणजे की माळशेज घाट वॉटरफॉल बघितला. त्याच्यानंतरला आपण आलो ते म्हणजे की माळशेज घाट व्ह्यू पॉईंट आणि मग जो थंब व्ह्यू पॉईंट होता तो पाहिला. आणि आता आपण लास्ट जो पॉईंट केला तो म्हणजे की जिकडून आपल्याला हरिश्चंद्रगड जो आपला आहे त्याची एक पर्वतरांगा दिसतात. तो एक लास्ट व्ह्यू पॉईंट आपला झाला आहे. आणि आता तो बघून आम्ही आता परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात करतो आहे. तुम्ही आता बघू शकता पाठचा जो व्ह्यू आहे ना खरंच खूप एक नंबर आहे. म्हणजे अप्रतिम चांगला व्ह्यू आहे ना. सो हेच व्ह्यू आणि हा सगळ्या आठवणी घेऊन आजचा हा ब्लॉग आहे ना आपण इकडेच एंड करूया. आणि तुम्हाला आपला हा ब्लॉग मला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून हा चांगला अप्रतिम व्ह्यू सगळ्यांना बघता येईल. सो चला बाय बाय.